असेच माहितीपूर्ण व्हिडिओ छोट्या-छोट्या फॉर्मॅटमध्ये बघायचे असतील तर टॅब क्लिप्सला नक्की सबस्क्राईब करा आणि हाच व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर आमच्या मेन चॅनलला नक्की व्हिजिट करा टॅब पॉडकास्टवर. मला उपवास सहसा सहन होत नाही गुरुजी आणि त्यामुळे मी वर्षातून काही ठराविक दिवशीच उपवास धरतो. बरोबर. ती एक महाशिवरात्री आहे, कार्तिकी आषाढी एकादशी. पण मग महाशिवरात्रीला मी धरतो. पण मला आज त्याचं रिझन पण जाणून घ्यायचं तुमच्याकडून की महाशिवरात्रीला उपवास का धरावा? आपले जे काही विचार येतात, आता मी दोन्ही गोष्टी सांगतो. उपवास खरा अर्थ, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे बसणे किंवा जाणे. आपलं देवाच्या जवळ जायचं आहे, त्या चैतन्याच्या जवळ जायचं आहे. पण ही एक प्रक्रिया आहे की जड अन्न अस्थिर मन, जड मन, हलकं अन्न स्थिर मन. तुम्ही स्थिर झाला पाहिजेत. मला दिवसभर बसायचं आहे ना, मला शिव आराधना, शिव उपवास म्हणजे मला दिवसभर शिवाच्या सानिध्यामध्ये बसायचं आहे. तर मी जर कधी जास्त खाऊन बसणार आहे तर माझ्यामध्ये जडत्व येणार आहे, मी एकाग्र नाही होऊ शकणार आहे. म्हणून हलका आहार सांगितलेला आहे. मग तो हलका आहार साबुदाण्याची खिचडी आणि रवा ते नाही आहे काही. हलका आहार आपल्या शास्त्राने सूचित केला आहे. तुमची तेवढी शारीरिक स्थिती असेल तर तुम्ही हलका आहार घेऊन काय घेऊ शकतो त्या हलका आहारामध्ये? आता ही ज्याचे त्याच्या जे तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतात, जे तुमची श्रद्धा सजेस्ट करते. पण ज्या लोकांचा पित्त प्रकोप आहे त्यांना फक्त फळावरती राहून चालणार नाही, त्यांचं पित्त वाढेल. तर मला असं वाटतं की जे तुमचे तज्ज्ञ आहेत त्यांचा तुम्ही योग्य सल्ला घेऊन तुमचा हलका आहार तुम्ही तो ग्रहण करावा आणि तुमची ते पित्त वाढून आजारी पडून गोळ्या घेण्यापेक्षा हलका आहार घेऊन साधना केलेली केव्हाही उत्तम. हलका आहार घ्या, ते तुमच्यासाठी खूप उत्तम आहे आणि चांगलं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हलका आहार घेता तर तुमचं मन हे सूक्ष्म होतं आणि तुम्हाला अनुभूती येते. जोवर तुम्ही अनुभूती, काय जडत्व असल्यामुळे तुम्हाला अनुभूती नाही आली, ती अनुभूती आली पाहिजे. यासाठी आपल्याला आहार, उपवासाचं आपल्याला महत्त्व तसं दिलेलं आहे.